मित्रांनो पहिलीच सौदा आहे, पहिलीच पट्टीचा बोनीचा सौदा झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दादा आले नगाववरनं. नगाव धुळ्यामध्ये येतं. हे बघा दादा नमस्कार. नमस्कार. गावाचं नाव सांगा. नगाव. नगाव धुळ्यापासून किती येतं ते? 7 किलोमीटर बरोबर. किती बच्चे काढले तुम्ही आता हे? 17 बच्चे. मित्रांनो बघा 17 बच्चे काढले आणि सगळे मोठे बच्चे काढले दादांनी. बघा एक नंबर क्वालिटीमध्ये बच्चे. आता फक्त सण त्योहार आहे म्हणून दादांना हे बच्चे 300-300 रुपयाने स्वस्त आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता. दादा जो भाव घेतला तोच सांगा. 7,500 बरोबर. मित्रांनो मागच्या वेळेस आपण असे बच्चे 77-78 ने विकले होते मागच्या गाडीला. फक्त विषय असा आहे शनिवारची ईद आहे आजचा गुढी पाडवा या हिशोबाने आपण हे बच्चे माल देऊन मोकळं होतोय. दादा क्वालिटी आवडली का? हो सौदा वगैरे पडला? चालतं इकडे बघा 2 मिनिटं. चालतं 17 बच्चांचा सौदा आहे मित्रांनो 7,500 प्रमाणे. आता ही दुसरी पट्टी दिली आपण 9 पिल्ले त्याच्यामध्ये. दादा गावाचं नाव कुठलं? कन्नड तालुका राणा सीताने तांडा. बरं जो भाव घेतला तोच सांगा दादा बच्चांचा. 7,000 रुपयाने. मित्रांनो 7,000 रुपयाने दादांनी बच्चे काढले. बघा बच्चांची क्वालिटी एकदा बघा. हे बघा बच्चे याच्यात फक्त हा एक बच्चा छोटा आहे. बाकी बच्चे बघा सगळे एक नंबर क्वालिटीमध्ये बच्चे काढले दादांनी. दादा तुमच्या समोर गाडी उतरली पूर्ण बरोबर. तुम्ही तुमच्या हाताने बच्चे काढले. हे बघा क्वालिटी आवडली? सौदा पटला? हो हे बघा मित्रांनो. मित्रांनो आपली गाडी फक्त धुळ्यामध्येच उतरते. तुम्हाला माल घेण्यासाठी धुळ्यामध्ये जावं लागेल. बरेच जण कुठून कुठून फोन करता इकडे उतरते का तिकडे उतरते का. कुठल्याच बाजारात नाही फक्त धुळे बाजारात तुम्हाला यावं लागतं माल घेण्यासाठी. हे बघा मित्रांनो आजची पट्टी ही तिसरी पट्टी आहे. तिसरी पट्टी ही बघा. हे 14 आहेत. एक कोणतंही टाकणार आहे ते 15 बोकड करणार आहे. बोकड बघू द्या. बोकड बघा केवढा लंबा बोकड आहे बघा छोडा. हे बघा बघा बोकड. हे बघा इकडे पट्टी बघा. आज मागच्या गाडीपेक्षा म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गाड्या त्यांच्यापेक्षा आज सोयीस्कर आहे. कारण की आपल्याला आजच्या गाडीमध्ये माल वाचून ठेवायचा नाही. कारण की बाजार वगैरे कुठलाच करायचं नाही आहे. फक्त धुळ्यामध्ये माल विकायचा आहे. बघा दादा गावाचं नाव सांगा. कुसुंबा. बरं किती बच्चे काढले तुम्ही आता हे? अजून एक काढायचे म्हणजे 15 करायचे. बरं जो दाम घेता तोच सांगा. 7,000. क्वालिटी आवडली? हो मनाप्रमाणे माल भेटला तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे. बरं मित्रांनो बघा क्वालिटी बघा त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना माल भेटला. जो रेट वगैरे लागला का रेट आवडला का क्वालिटीनुसार. हे बघा पाहू शकता मित्रांनो क्वालिटी वगैरे. मित्रांनो गाडी बघता आपली धुळ्यामध्येच येते. धुळ्यामध्येच तुम्हाला माल भेटेल. इतर कुठल्याच बाजारात आपण माल देत नाही. हे बघा असे उभं तुमचा फोटो काढून क्वालिटी बघा. मित्रांनो भाऊनी 4च काढले पण 4 बी असे काढले जबरदस्त क्वालिटीमध्ये. बघा 4चे 4 गुजरीमध्ये एक रंगी काढले पूर्ण. 4 इंच शेप बघा. 4 इंच चेहरे बघा. इथं बघा हा खाली पाया बघा एक सारखे काढले डायरेक्ट. असं वाटतं की एकाच बकरीची 4 असतील अशी पोझिशनमध्ये भाऊनी काढलेले आहेत. हे बघा दादा गावाचं नाव सांग. बोराडी शिरपूर बोराडी. बरं जो दाम घेतला तोच सांग. 8,000. मित्रांनो जेव्हा हा सौदा चालू होता तेव्हा जसं सौदा आता ऐकत असतात लोक तर ह्या बकऱ्यांना 8,200 दुसऱ्या दादांनी मागवून घेतले होते. पण विषय कसा भाऊनी सकाळपासून आलेला आहे. भाऊनी बांधून ठेवलेले आहे बच्चे. म्हणून दादांना आपण म्हटलं की भाऊ 8,000ला मागत होता. 7.5ला मागत होत्या. पण भाऊला म्हटलं तू 8,000ला करून घे फायनल. भाऊ तुझ्या समोर दुसरा मागत होता बरोबर. तुला 8,000 नाही घेतले. बरं क्वालिटी आवडली का? आता किती बकऱ्यामधून तुम्ही 4 काढले फक्त तुझ्या हाताने काढले ना. बरं मित्रांनो जवळपास 250 बच्चे आहेत आणि 250 बच्च्यामधून भाऊने त्यांच्या हाताने 4 बच्चे काढले. एक सारखे क्वालिटीचे बच्चे बनवेल भाऊ जबरदस्त बनवेल. मित्रांनो बघा 10 बच्चांचा सौदा आहे. हे बघा कोण आहे भैया समोर या. हो दादा कुठलं गाव? हां तारापात जवळ. बरं जो दाम घेतला तो सांगा. 5,800. मित्रांनो 5,800 प्रमाणे बच्चे घेतले. 10 बच्चे ना दादा. हे बघा 10 बच्चांचा सौदा आहे 5,800. हे बघा मित्रांनो आता हे किती 7 बच्चे दादांनी घेतलेले आहेत. हे पहा 8 होते पण भाऊचा बजेट थोडा पैशाचा हल्ला त्याच्यामुळे 7 त्यांनी आता केलेले आहेत. हे बघा बाबा गाव कुठलं? जानवं. आंबण जानवं डांगरे बरोबर. हा जो दाम घेता तोच सांगा. 7,000 प्रमाणे. क्वालिटी वाली भाऊ तुम्ही तुमच्या हाताने बोकड काढले सगळे. बरं मित्रांनो 7,000 प्रमाणे बच्चे दिलेले. आजचा सगळा दाम 7चा फुटतोय. हे बघा आंबणची दादा 2 मिनिटं. हे बघा
हे बघा 7 परमाण दिले आहेत. मित्रांनो आपली गाडी फक्त धुळ्यामध्ये येते. तुम्हाला बोकड घेण्यासाठी धुळ्यामध्येच यावं लागेल. इतर कुठेच गाडी आपली जात नाही. हे बघा 7 परमाणे. आवडली क्वालिटी चालेल. हे बघा मित्रांनो गाडी उतरते आता. आपण 7-7:30चा टायमिंग दिलेला असतो. 7-7:30 पर्यंत या बरोबर. आणि आज थोडा माल आपण कमी आणलेला आहे. फक्त 200 ते 250 नग आपण आणलेले आहेत. कारण की आज गुढीपाडवा आहे आणि परत शनिवारी बकरी आपलं रमजान ईद आहे. त्याच्यामुळे माल कमी आणलेला आहे बरोबर. कारण की तो भाऊ पण आता जो माझा पार्टनर आहे तो पण रमजान ईदचं बाहेर फिरायला जाईल. माल विकायला राहणार नाही. त्याच्यामुळे आपण मोठा माल सगळा आणलेला आहे. बारीक माल कमी आणलेला आहे. आणि कस्टमर पण लिमिटेडच बोलवलेलं आहे. जास्त कस्टमर बोलवलेलं नाही आपण. प्रत्येक वेळेचं आपलं जर आपल्यापाशी 350-400 नग राहिले तर फक्त 150-200 बोकड विकले जातील. आपण तेवढंच ग्राहक बोलवत असतो. आणि आता जरी 200-250 नग आहेत तर आज असं जसं 100 पिल्ले किंवा 150 पिल्ले विकले जातील एवढं आपण कस्टमर बोलवलेलं आहे. पण आज जो आपण माल आणलेला आहे आज आपण सगळा मोठा माल आणलेला आहे. आज बारीक माल आणलेला नाही आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा हे बघा. आणि कस्टमर आलेले आहेत त्यांच्यासमोर आपण गाडी उतरवतो. इथं कुठल्याही प्रकारे आपण बच्चाचे चारून फुगून त्यांना देत नाही. आपण त्यांना उपाशीच बच्चांचा सौदा होतो. उतरल्यानंतर आपण त्यांना इथं बघा हरीपत्ती टाकलेली आहे. इकडे हा गव्हाचा भुसा टाकलेला आहे. इकडे ही हरीपत्ती. परत ते बघा तुरीचा भुसा इथं बरोबर. गाडी ही कालची निघालेली आहे. जी पिकअप होती आज बघा इकडे पिकअप आहे. ही पिकअप नाही पाठवली होती आपण. फक्त एवढी गाडी याच्यात माल आणलेला आहे. कारण की तिकडं माल येतो पण येतो. ही पण आम्हाला धाकधूक होती. कारण की सण बाजार होता त्याच्यामुळे तिकडं माल भेटतो का नाही भेटतो हे पण थोडं आम्हाला धाकधूक होती. म्हणून ही गाडी घेऊन नाही गेलो. जेवढा माल भेटला तेवढा याच्यात टाकून आणलेला आहे. आता इथं मित्रांनो कसं आहे तुमची पसंत आहे. तुम्हाला जो माल पटेल तुम्ही तो घेऊ शकता तुमच्या हाताने. इथं आमची जबरदस्ती नसते. तुम्हाला जो पटला तो घ्या. जो नाही पटला तो सोडून द्या. असं असतं आमच्या इथं. त्या गोष्टी जबरदस्ती नसते. हे बघा हे सगळं विकतचा चारा आहे मित्रांनो. हा अरे पत्ती विकतची सगळं तिकडनं आम्ही विकत आणलेलं असतो किलोवरती. हे बघा सगळं मोठा माल घेतलेला आहे. बारीक माल असा माल यायचं का बारीक हा कमी फक्त जवळपास 50 बच्चे असतील एवढे बारीक. कारण की ते पट्टीमध्ये आलेले असतात त्याच्यामुळे. हां हे बघा हो ऊपर भी क्या ऊपर भी ना